हे देवा, डीएनए टेस्ट फेल होऊ दे. माझी मुलगी या घरात सून म्हणून यायलाच हवी. एवढी कृपा कर देवा. तू इथे बसा बेटा, मी लगेच आंघोळ करून येतो. हा हे घे, खेळ. देवसेना, काय आई? माझा आवाज ऐकू येतोय? हो, ऐकू येतोय. मी दिसतेय का? नाही दिसत आहे आई. फोटो नीट पहा बरं. आता दिसतेय की नाही? हो, आता बरोबर दिसतेस आई. देवसेना, आई तू मला का सोडून गेलीस? देवानी बोलवलं ना. मी तर इथे आहे, मग देवाने का बोलवलं तुला? मी पण येऊ का देवाकडे? तू बाबांकडेच राहा, म्हणूनच बाबांना सांगून तुला इथे बोलवून घेतलंय. पण आई तू इतके दिवस कशी काय बाबांना माझ्याबद्दल सांगायला विसरलीस? पण आई तू इतके दिवस कशी काय बाबांना माझ्याबद्दल सांगायला विसरलीस? जर बाबा मला आधीच घेऊन आले असते तर मंदिरात गाईड बनून मला कष्ट करावे लागले नसते. तुला खूप त्रास झाला का ग? हो आई. तू मला आधीच इथे का नाही बोलवलंस ग? याआधी तुला इथे बोलवून घेण्यात खूप धोका होता बाळा, म्हणून तुझ्या सुरक्षेसाठी तिथे ठेवलं होतं. पण जेव्हा तुझ्या जीवाला धोका तिथेही वाढला तेव्हा मी तुला इथे बोलवून घेतलं. मला अजूनही इथे धोका का आहे आई? ते सगळं मी पाहून घेईन. तू माझ्यासाठी फक्त एक काम कर. काय करायचंय आई? तू मला पाहिलं आणि तुला माझा आवाज ऐकू येतो हे कोणालाही सांगू नकोस. का आई? जर तू हे सांगितलंस तर ते मला या घरातून हकलून देण्याची तयारी करतील. मी कोणालाच सांगणार नाही आई. तू इथेच राहा. बेटा, बेटा, आई गंगा येतेय. बेटा. हे घे बेटा, दूध पी. काय झालं? अरे रे, तुझा हात दुखतोय का? आधी दुखत होता, पण आईला पाहिलं आणि दुखणं पळून गेलं. तुला माहितीये तू जानकी ताईचं दुसरं रूप आहेस. आणि हे बघा, शंका घेऊन उगाच टेस्ट करतायत, त्यांना काहीच कळत नाही. माझ्या लाडूला दुपारी काय हवंय जेवायला? माझ्या आईला जे आवडायचं तेच मला करून दे गंगा. ठीक आहे, तू दूध पी. हा ठीक आहे. तू
तू पिणार आहेस का? माझ्याशी बोलू नको. कोणाला विचारतीयस? इथे दुसरं कोण आहे? तुलाच विचारतीये. जानकीताई गेल्यापासून एवढा आपलेपणा मला तुझ्याकडूनच ऐकायला मिळाला. फक्त दिसण्यातच नाही तर तू बोलण्यातही एकदम जानकीताई सारखी आहेस. ही कोण आहे आई? ही खूप चांगली आहे. जसं मी तुझ्या सोबत राहून तुला सांभाळलं असतं तसंच ही पण तुला सांभाळेल. आणखी कोणावरच विश्वास ठेवू नकोस. हा, ठीक आहे आई. दूध पी चल. तू पण थोडं पी ना. पी बघू, पी बघू. माझी लाडकी मुलगी. आणखी थोडं पी. थोडं थोडं थोडस तोंड उघड. काय झालं? आई, हा? बाबा इकडेच येत आहेत. ठीक आहे, तू जा आता. बाबांना ना मी दिसणारच नाहीये. तू झोप बघू. झोप आता. झोपलं माझं बाळ. म्हणजे त्या मुलीच्या या घरात येण्याची एवढी मोठी कहाणी आहे का? अगं इतकंच नाही, ज्या माणसाने हिचा सांभाळ केला होता त्याला 5 लाख दिले. बरं, ज्याने हिचा सांभाळ केला त्याचं काय नाव आहे? स्वामी. अच्छा, स्वामी. तोच असेल आपलं ट्रम्प कार्ड. आई, काय झालं? ते मला काहीतरी एवढी घाबरतेस कशाला? काय झालं सांग. नाही आई, टेनिस मध्ये काहीतरी करायचंय. तेच नेहमी माझं उद्दिष्ट होतं. पण तूच म्हणाली होतीस की अरुणशी लग्न कर, म्हणजे हाती खूप पैसा येईल. आणि तुझं ऐकून मी सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न केला. पण अरुण आता ती मुलगी घेऊन आलेत ना. मग त्याला काय झालं? मी त्या मुलीची आई बनून नाही राहू शकणार. किती विचित्र वाटेल. जर अजूनही तुला वाटत असेल की माझं आणि अरुणचं लग्न होईल तर तो विचार मनातून काढून टाक. काय म्हणालीस तू? माझा विचार बदलून टाकू? तू तुझा विचार बदलून टाक. सॉरी आई, माझा विचार नाही बदलणार. उलट उत्तर देतेस. आई, तू मला हवं तेवढं मार, मी सहन करेन. तेवढी हिंमत आलीये माझ्यात. पण दुसऱ्या कोणाच्या मुलाची आई होण्याची हिंमत नाहीये. शांती, लहानपणापासूनच मी तुझं सगळं ऐकलंय. आता तुझ्या समोर असं बोलायची मला अजिबात इच्छा नाहीये. माझ्या भावनांचा आदर करून तुला जे योग्य वाटेल ते कर. पण मला घाबरवून, धमकी देऊन जबरदस्ती करू नकोस. शांती, अगं ऐक. माझ्या कानाखाली तर पडणार नाही आता. मला हे लग्न करायचं नाहीये.
का बाळा? लग्नानंतर एक मोठं घबाड हाती लागणार आहे आपल्या, हे माहीत असूनही असं बोलतेस? बाबा, संपत्ती मिळणारे म्हणून मी त्या मुलीची आई होऊ शकत नाही. पैशाच्या लोभाने मी त्या मुलीची आया बनून राहू शकत नाही. बाळा ऐकून तर बाबा घे. प्लीज. आई, एवढे दिवस अरुणला त्याच्या बायकोची आठवण येत होती. त्याचं मन बदलवण्यासाठी मी काय काय केलं, आणि आता त्याची मुलगी पण आली आहे. तो त्या मुलीचा बाप बनून राहील की माझा नवरा? सांग. माया पण बरोबरच बोलते. चांगलं आयुष्य जगता यावं म्हणूनच आपण लग्न करतो ना. नावापुरतीच लग्न करून नोकर बनून जगण्यात काय अर्थ आहे? जे त्याग करायला तयार आहेत त्यांना त्यांची मुलगी देऊ द्या. आपल्या मायाला यापासून लांबच ठेवूया. काय बाळा, संपत्ती आपल्या हातून निसटते बहुतेक. नाही बाबा. हे बघ दादा, बाबांची इच्छा पूर्ण करायला माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. माया, तू काळजी करू नकोस. तुम्ही असं का पाहताय? लग्नासाठी त्या मुलीचा अडथळा आहे ना. ती नाहीशी झाली मग तू लग्न करशील ना. आणि हे कसं करणार आहेस तू? ती मुलगी आली आहे, परत पाठवू शकणार नाही. अच्छा, असं आहे का? मग मार्ग कायमचा मोकळा करू. वा 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 वा. माझं डोकं जसं चालतंय तसंच तुझं सुद्धा चालतं. संपत्ती आपल्यालाच मिळेल. नीट बस हा, पडू नकोस. हा, सावकाशा नीट बस, पडू नकोस. नाही पडणार रे. हा. अरे बाळा, हं? जा, तुला बाबा बोलत आहेत. जा जा. ठीक आहे अंकल. हं. काय ग, खेळत होतीस का? हो अंकल. ये 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 ये. हे बघ, तुझ्या अंकलने तुला खेळायला काय आणलंय. हे बघ बाळा, मामाने दुकानात जाऊन तुझ्यासाठी नवीन बॉल आणलाय. अबा अबा अबा. अरे क्यूट बॉल, मला दे ना मामा. हा, नाही नाही नाही, इथे नाही. तू माझ्यासोबत खाली खेळायला आलीस तरच देईन. ओके मामा. हा, मग जाऊया. हा, चल ये इकडे. आ, ये. अगदी गोड आहेस तू. ये 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 ये. चल खेळूया. नीट कॅच करशील ना. हो करेन ना. जा. हा, इथे टिका जा उभी राहा. माझ्याकडे. व्हेरी गुड. ये. आ. अरे अरे, सुटला. कॅच 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 कॅच. आता नीट पकड. हा, पकड. पकडेन ना. अरे सुटला. दे 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 दे. पाहिला मी कसं पकडला. आता तू पकड. हा. ठीक आहे, तुम्ही फेका तरी. पकड हा, पकड. आता नीट पकड. हा, पकड पकड. पकडेन, फेका लवकर. हा? ये. अरे 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 अरे, बॉल कुठे गेला? अरे रे. अरे मामा, बॉल तिकडे का फेकला? अगं सॉरी सॉरी. जा ना, बॉल आण ना. थांबा, आणते. देवसेना, तिकडे जाऊ नकोस अजिबात. थांब आई, मी जाऊन बॉल आणते. अगं देवसेना, तिकडे जाऊ नकोस. अगं तिकडे नाग आहे देवसेना, तिथे जाऊ नकोस. अगं आई, पण बॉल आत पडलाय ना. नाही देवसेना, परत ये. थांब आई, बॉल घेऊन येते. अगं देवसेना, त्यात हात घालू नकोस.
ती लहान मुलगी असं करू नकोस, तिला घेऊन ये. आई उगाच वेड्यासारखं काही बोलू नकोस. ती मायाच्या लग्नातला अडथळा आहे. आता काही वेळातच या मुलीची कहाणी संपेल आणि मग त्यानंतर माया आणि अरुणच्या लग्नात कोणताच अडथळा येणार नाही. इकडे बघ, ऐक माझं. देवसेना, हात बाहेर काढ. देवसेना, ऐक माझं. काय करतेस बेटा? हे काय तू इथे का खेळतेस? हा, आणि आता मी जर आले नसते तर? गंगा, आज बॉल पडलाय, तोच घ्यायला आले होते मी. बरं, यापुढे तू घरात खेळायचं हा, इथे खेळायचं नाही हा. शहाणं बाळ. ठीक आहे. अरे वा, गुड गर्ल. चल. आता काय करायचं? थोडक्यासाठी उठलं. अरे बापरे.